जो पण येतो ना तो इथे 10 ते 15 मिनिटं उभा राहतोच. मंडळाच्या मार्फत अनेक आम्ही आरोग्य शिबिर आणि हे भेटणं म्हणजे खूप गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी, आमच्या चॅनलसाठी पण खूप गर्वाची गोष्ट आहे. अभी बाहर से इतना अच्छा दिख रहा है, सो अंदर जाके कितना अच्छा दिखेगा. डोंबिवलीतलं सगळ्यात पहिलं गणेश मंदिर आणि त्याचा हा पहिला गणेश उत्सव. परंतु या ठिकाणी आमच्या मूर्तीमध्ये लालबागच्या राजाचं जनतेला किंवा नागरिकांना किंवा भाविकांना दर्शन होत आहे. सो आता आम्ही आहोत समर्थनगर गणेश उत्सव मंडळकडे आणि हा मंडळ जर तुम्ही देसल्यापाडा जाल तर मध्ये तुम्हाला लागेल PNT नगर, PNT कॉलनीच्या इथे. आणि अगेन दिस इज द फर्स्ट टाइम वी आर व्हिजिटिंग हिअर. याच्या आधी आम्ही इकडे आलो नाही. आणि बॅनर आणि ॲडव्हर्टायझिंग तर खूप मस्त वाटते. 25 वर्ष इकडे पण झालेले आहेत. सो डेकोरेशन पण चांगलं वाटतं बाहेरून. आतमध्ये काही पोरं पण आहेत. चला आतमध्ये जाऊया, बघूया, बोलूया आणि बाप्पांची भेट घेऊया. चला लेट्स गो. सो आता आपण आहोत समर्थनगर इथे आणि आपल्यासोबत आहेत दादा. तुझं नाव? विवेक शिंदे. विवेक शिंदे. मंडळाचं नाव काय? श्री समर्थनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समर्थनगर. हां, किती वर्ष आले मंडळाला? 25 वर्ष. 25 हे आमचं 25वा वर्ष आहे. रौप्य मस्त. कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट सिल्वर जिंकली. सो आता ॲक्च्युली आम्ही राहतो देसल्यापाडा रोड हेरिटेजला आणि आम्ही दरवर्षी ना म्हणजे डोंबिवलीमध्ये ईस्ट आणि वेस्ट जेवढे पण गणपतीचे उत्सव सार्वजनिक मंडळ आहेत ना तिकडे जातो आणि तिकडे बाप्पांचे दर्शन घेतो, सजावटी बघतो आणि मंडळाचे कार्यकर्ता त्याच्याशी थोडी गपशप करतो. तर आता आपण तुझ्याशी थोडंसं जाणून घेऊया. जसे की आम्ही जेवढे पण मंडळ फिरलो, मूर्ती आहे ती सर्वात म्हणजे आकर्षक मेन पॉईंट असतो मूर्ती. बरोबर. तर आता आम्हाला मूर्तीबद्दल तुझ्याकडनं थोडीशी इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणजे कोण सिलेक्ट करताय, काय तुम्ही मूर्तीबद्दल बघता कसं? खरं सांगू, जेन्युइन सांगतो तुला, हे मूर्ती म्हणजे हा गणपती आमची भावना आहे. हा कोणाचा तरी एक भाऊ लागतो, कोणाचा तरी म्हणजे वडील लागतात, कोणाचं तरी एक बाळ लागतं. आम्ही त्याला आमच्या म्हणजे बोलतो ना फॅमिली मेंबरसारखं आणतो आणि त्याला पहिल्या दिवसापासून म्हणजे जसं आपल्याला ठरतं ना की बाबा आता आपल्याला गणपती आलेच जवळ, 1 महिना आला आहे, तर आम्ही त्या 1 महिन्यामध्ये प्रत्येकजण आपलं ओपिनियन, आपल्याला गणपती असा पाहिजे, एक आपल्याला म्हणजे काहीतरी अट्रॅक्टिव्ह मूर्ती पाहिजे असं, प्रत्येकजण आपले ओपिनियन देतो. आपल्या मंडळामध्ये 25 मुलं आहेत ती कंटिन्यू येणारी आहेत. बाकी 40-50 आहेत पण ती नेहमी येणार नाही आहेत. पण त्याच्यामध्ये जे 25 मुलं आहेत ना, ती 25 मुलं पूर्ण आपला जीव घालवतात त्याच्यामध्ये. बरोबर. मग ती मूर्ती कशी असावी, मग त्याच्यावरती डिस्कशन होतं. त्यामध्ये तुला माहिती आहे प्रत्येक मंडळामध्ये एक असा एक असतोच की तो सगळ्यामध्ये थोडी काढणार, तो काढणारच. भले किती सुंदर असू दे, तो काढाय असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं. एक आपला हे तुकाराम नगरमध्ये आपला एक मूर्ती बनवतो, तो अतिशय उत्तम. तू बघशील कलर वगैरे कॉम्बिनेशन आहे ते एकदम काही असतं, खूप छान असतं त्याचं. त्यामध्ये मी थोडासा पुढाकार घेतो, मी सेक्रेटरी असल्यामुळे मी थोडासा पुढाकार घेतो आणि एक आपला रोहन वगळ म्हणून आहे, तो खजिनदार आहे, तो पुढाकार घेतो की मूर्तीचा कलर कसा असावा. तू जर बघितलंस, मोस्टली असं कोणाला नाव नाही ठेवत, पण प्रत्येक मूर्ती आहे नाही ऑइल पेंटनी रंगवलेली असते, एकदम ग्लोसी कलरची असते. बरोबर. मला कसं पाहिजे असतं की स्किन कलरमध्ये, म्हणजे तो आपला बरोबर असलेला एक व्यक्ती असला पाहिजे, बरोबर आपल्या फॅमिलीतला असला पाहिजे. मग आम्हाला तसं सजवायचं असतं त्याला. त्यानंतर तू बघशील हिरे वगैरे जे लावलेले आहेत आम्ही, मग ते जेवढं त्याला म्हणजे आतमध्ये माणूस जर दर्शनाला आला तो तिथे थांबलाच पाहिजे. बरं, हे आमच्या डोक्यात पहिलं असतं. डेकोरेशन ही वेगळी नंतरची गोष्ट आहे, आम्हाला डेकोरेशनची गरज पण नाही. तू असं बघितलंस की डेकोरेशनची गरज पण नाही, पण ठीक आहे चला डेकोरेशन पण ठेवू गणपतीवर. आता जो पण येतोय ना, आता मी सगळं खरं सांगतो, जो पण येतो ना तो इथे 10 ते 15 मिनिटं उभा राहतोच बाप्पाला बघून की अरे तुमची मूर्ती खरोखर खूप सुंदर आहे. तर तू आता मी तुला हे पण दाखवतो, ते रिस्पॉन्स बुक ठेवलेली आहे आम्ही की तुम्ही कसं, तुम्हाला काय वाटतं, तुमचं ओपिनियन काय. सगळे तेच म्हणतात की डेकोरेशनची गरजच नाही, तुम्हाला तुमची मूर्तीच क्लास आहे. तर असं आहे, तर जास्त काय नाही, फक्त एकदम आमची भावना आहे ती, त्या भावनेने आम्ही बोलतो ना, ती भावना आमची त्याच्यात दिसते तुला, बस एवढंच आहे. जसं तो बोलतोय त्याच्याने समजतं की म्हणजे आपण जे कार्य करतो, आपण म्हणजे बाप्पाचे मुलं आहेत आणि आपली किती भावना जोडलेली आहे बाप्पासोबत. असं नाही की फक्त सण आहे म्हणून आपण साजरा करतो, असं नाही. बट ज्या प्रकारे तू बोललायस त्या प्रकारे समजतं की आपली भावना किती जोडलेली आहे बाप्पासोबत. खूप फक्त सण साजरा नाही करत, नाही एका फॅमिली मेंबरसारखा आणतो, देवाची पूजा करतो, सकाळी नाश्ता नैवेद्य झाला त्यांना, त्याच्यानंतर रात्री आरती करतो,
सगळं जे काय आहे ते आपण केवढं मनाने करतो ते बोलल्याने समजतं. सो आता जसं तू बोलला मंडळाला 25 वर्ष झालेत, तर मग अपार्ट फ्रॉम गणेश उत्सव आपण अजून काय असं मंडळ करतो का सोसायटी? तर खूप जास्त काही करत नाही, कारण बघ वर्गणी काढून जेवढे जमतात तेवढेच आपल्याकडे पैसे असतात बरोबर. जे खर्च होऊन जेवढे वाचतील त्यामध्ये समजा जे सिनियर सिटीजन आहे त्यांच्यासाठी टेबल लावणं वगैरे, कारण आम्ही एक शिवसेनेशीही जुळलेलो आहे, आम्ही मनसेशी पण जुळलेलो आहे. ओके. ज्यांच्याकडून आम्हाला जास्तीत जास्त आम्हाला होईल आम्ही पार्टीबरोबर आहे आम्ही, पण एवढं नाही की आमचं मंडळ पहिलं त्यानंतर आमच्या पार्टी, म्हणजे पॉलिटिक्स हे नंतर आहे. बरोबर. आम्ही काय करतो, जेवढं आपल्या एरियातल्या लोकांसाठी, हा रस्ता बघशील तू, हा आत्ताच झालेला आहे. आता झालं संडे. आपलं हे अतुल जाधव आहे, हे तो आहे, अजून एक प्रवीण म्हात्रे, या लोकांनी मागे लागून ही गोष्ट केली. भले ही मंडळाचं नाव नसेल कुठेही, पण मंडळाची पोरच तिथे आहेत, त्या लोकांनीच तिथे केलेलं आहे. भले मी आता तुला सांगू नाही शकत की बाबा मंडळाचा खर्च तर आम्ही केलाय, पण त्याच्यात मेहनत तेवढीच लागलेली आहे जेवढी मंडळाची लागते. गणपती मंडळ म्हणून तुम्ही काय करता, आम्हाला आता स्ट्रीट लाईट आहे म्हणा, बरोबर, किंवा कुणाला इथे जरा चोरी जरी झाली तरी ते येतात की बाबा हे आमच्याकडे चोरी झाली, तुम्ही काय करताय, तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे बाबा, आम्ही भले त्या चोराला नाही पकडू शकलो, पण त्या पोलिसांना तरी जाऊन भेटतो की बाबा याच्या लक्ष घाला. कारण सामान्य माणसाला तुला माहिती आहे पोलीस म्हणजे तिकडे जाणं येणं त्रास टाळतात, मग आम्हाला पाठवतात, मग आम्ही जाऊन ते सॉल्व्ह करतो. याच्या छोट्या गोष्टी आहेत, पण आहेत, करतो, काय नाही तरी करतो आम्ही. अजून एक प्रश्न, तुझ्या असा आपला मंडळ आहे आणि गणेश उत्सव हा जो सण आहे तो साजरा करण्याचं महत्त्व काय? तसं महत्त्व म्हणायला गेलं तर एक पहिल्यापासून जे आपल्याला सांगण्यात आलं, टिळकांनी जो चालू केला की सगळ्यांना एकत्र आणायचं, बरोबर, तो तर आहेच बरोबर. आम्ही सगळे एकत्र यावे हा आमचा मोठो आहेच की सगळे यावे. आम्ही प्रत्येक वेळी वर्गणीला जातो ना, आम्ही प्रत्येक घरात बोलतो की तुमच्या घरात कोण असेल तर आमच्याबरोबर पाठवा, आम्ही एकत्र करू, आम्हाला मंडळ आमचं मोठं बनवायचं, बरोबर. ठीक आहे, जसं प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाची इच्छा असावी असते की आम्हाला मंडळ मोठं बनवायचं, बरोबर, तो तर असतोच. पण एक बोलतो का की गणपती आला की आम्हाला थोडासा एक उत्साह असतो आमच्याकडे की एक महिना चालू झाला, 15 दिवस आले की आम्ही एकदम आमच्या अंगात येतो, आमच्या अंगातच येतं खरं. आम्ही वेळासारखे आम्ही कामालाच लागतो मध्ये, आणि ती जी मजा असते ना आमची मित्रांची, आम्ही इथे बसून बघितलंच, आम्ही आता जेवत होतो, खात वगैरे होतो, प्रत्येकाला कामाला जायचं, एकाला कामाला जायचं, उद्या काहीतरी काम आहेत, प्रत्येकाला काम आहेत, पण नाही बाबा येणार देवाला आम्ही सोडून जाणारच नाही. एक मिनिटं पण गेला ना कुठे, घरी जरी गेला कोणी, ए बाबा कोण आहे का तिथे, बसलंय का कोण, ते कॅमेरा लावला, ते कॅमेरा पण बघतात कोण बसलाय का, नसेल मी आलोच सर, मग तिथे जाऊन मग बसला. हेच आहे, आम्हाला एकत्र यावं, आमची मुलं एकत्र राहावी सगळी, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह प्रत्येकाचे. आता असं नाही करू शकत की मी बोलू शकत की तुला की बाबा प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, पण जेवढे जमेल तेवढा हाच येतो आमचा बस आहे याच्यामध्ये. खूप जेवला होता आपण बाप्पाला, खूपच. अरे असं आता तू फक्त जर तुला अजून बघायचं असेल, म्हणजे जर तुला रिअली म्हणजे समोरासमोर बघायचं असेल तर तू विसर्जनाला आहे, रेती बंदरला नाही पूल आमचा एक पोरगा रडत असेल, लास्टला बरोबर आमची सगळी त्या ह्याच्यामध्येच असतात, त्या झोनमध्येच असतात. आणि जेवढे दिवस बाप्पा असतात आपण भावना जोडले त्यांच्या. आणि असं नाही की बाबा आता आलाय तर आमच्या वर्षभर ते आमच्या डोक्यात येतं, बरोबर. कधी कधी असं वाटतं की नको बस झाला आता थांबू, पण नाही, जरा झाले 15 दिवस झाले, बाबा चला आपल्याला कामाला लागायला पाहिजे, आपल्याला गणपती आणायचे, चला असं काम चालू होतं त्यांचं. आता एक छोटासा आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया, त्याच्यामध्ये मी तुला बाप्पांबद्दल काही शब्द सांगणार, तुझ्या मनात जे येईल ना ते लगेच पटकन बोलायचं, रॅपिड फायर, ठीक आहे? काही येईल असं बिंदास, येस, ठीक आहे. सो गणेश उत्सव, भावना, जा तुझ्यासाठी आरती, मजा मस्ती, मोदक, आवडीचा पदार्थ, बाप्पाचा आणि आपला पण. तुझ्यासाठी अजून एक आगमन, उत्साह, जल्लोष, मजा. आता तुमच्या तिघांसाठी एक विसर्जन. सर्वात डिफिकल्ट पार्ट, खूप कठीण पार्ट की जो आम्हाला नको असतो पण तो होतो शेवटी ते रिच्युअल्स असतात ते करावे लागतात. आम्ही सगळे म्हणजे एक तुला मी एक गोष्ट, म्हणजे आता तू विसर्जनाचं एक गोष्ट काढलीस म्हणून मी तुला गेल्या वर्षीची एक सांगतो. गेल्या वर्षीची मूर्ती आमची खूप आकर्षक होती, अशीच होती, म्हणजे थोडी वेगळी होती. स्वामी समर्थांचं मठ आहे, त्यांना अनुसरून आम्ही एक स्वामी समर्थांची मूर्ती बसवलेली होती. ते आणला गणपती, सगळं व्यवस्थित झालं. आणताना आम्हाला खूप त्रास होतो, आमचं वर्गणीच येत नाही, कुठे स्टेजच बरोबर होत नाही, किंवा कपडात लागत नाही. आता कपडा आणला तर तो कुत्रे पाडून जातात किंवा काहीतरी होतं, बरोबर. गणपती बसला की आमचं सगळं सुरळीत होतं, व्यवस्थित होतं. आम्ही त्याला जीव लावतो, सगळं करतो. लास्ट मोमेंटला गणपती निघत आहेत, म्हणजे आम्हाला असं वाटतं की त्याला जायचंच नाही, ती ना मूर्ती हलत ना काय होत ना काय होत. शेवटी गारानं घालतो आम्ही त्याला की बाबा तू जा आता, बस झालं, आता जावं लागेल. कारण काय होतं, प्रत्येक जण येतो ना. आता गेल्या वर्षी सांगतो तुला, खरं सांगतो,
कमीत कमी 8-10 ते 15 लोक 8-10 लोक 8 ते 10 लोकांनी येऊन सांगितलं की मूर्ती तुम्ही विसर्जन करू नका. खूप मूर्ती सुंदर आहे, हीच मूर्ती तुम्ही कंटिन्यू करा. So this is day 2 of covering गणेश उत्सव मंडल इन डोंबिवली ईस्ट एंड वेस्ट. कल का जैसा आपने देखा हम लोगों ने लास्ट डे ये मंडल से एंड किया था. यहाँ पे हम लोग रात को आए बट कोई नहीं था, सो हम लोग वापस घर चले गए. एंड दिस इज़ डे 2 और हम लोग ने स्टार्ट यहीं से किया. इनका बाहर का सजावट आप एक बार देख लीजिए. कैमरामैन प्लीज़. और इनका नाम ही है सजावट के लिए, इनका पूरा महल बनाते हैं. लास्ट टाइम इन्होंने बहुत अच्छा डेकोरेशन किया था और इस बार भी बाहर से दिख रहा दैट दे हैव डन अ फिनोमिनल वर्क. सो लेट्स गो एंड चेक आउट कैसे किया है. चलो. गान चतुराय गान प्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुक मनसे. सो आता आम्ही आहोत दत्तनगर येथील आणि आपल्यासोबत आहेत दादा. आपलं नाव? रमेश गिरे. आणि मंडळाचं नाव काय? मंडळाचं नाव दत्तनगर बालमित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव आणि आपले 35वा वर्ष. 35 वर्ष. सो आम्ही काय करतो, आम्ही डोंबिवली जेवढे पण गणेश उत्सव आहेत ना, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, तिकडे जातो आणि मंडळाबद्दल थोडीशी माहिती घेतो. तर तुमच्याकडनं आहे का 35 वर्ष म्हणजे खूप टाईम झाला मंडळाबद्दल थोडीशी माहिती द्या. मंडळाबद्दल थोडीशी माहिती म्हणजे असं आहे का मंडळ हे आपण गेले 35 वर्ष या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो. मंडळाच्या मार्फत अनेक आम्ही आरोग्य शिबिर, नेत्रदान शिबिर आणि इतर काही वृक्षारोपणसारखे कार्यक्रम, असे सामाजिक कार्यक्रम आमचे वर्षभर काही ना काही चालू असतात. त्याचबरोबर आमचे हे दत्तनगर बालमित्र मंडळाबरोबर आमचे काही अनेक दत्तनगर परिसरामधले आमचे मंडळ आहेत, जे मयुरेश मित्र मंडळ आहे, त्याच्यानंतर दत्तनगर बॉईज आहे, जय बजरंग मित्र मंडळ आहे, वाल्मिकी समाजाचं मंडळ आहे, त्याच्यानंतर आंबेडकर समिती, अशी आमची सर्व समितीमुळे आम्ही एकत्र हा उत्सव या ठिकाणी एकोप्याने साजरा करत असतो. आणि आम्ही दरवर्षी येतो आणि लास्ट पण आम्ही आलो तेव्हा पण तुमची सजावट खूप सुंदर होती आणि यावेळी पण खूप सुंदर. म्हणजे कोण डिसाईड करतं की काय करणार आहे आणि बाप्पांची मूर्ती पण कोण डिसाईड करतं त्याच्याबद्दल पण थोडीशी. ॲक्च्युली काय असतं का बाप्पा येणार आहेत म्हटल्यानंतर आमच्याकडे 2-4 महिन्यापासून खूप असा उत्साह मुलांच्या मनामध्ये असते. तरुण मुलं मग आमची या ठिकाणी बैठक होती या ठिकाणी आणि मग तिथे विषय होतो कोणाला काय आपण सजावट ठेवायची. त्यावर्षी सर्व मुलांनी हा विषय ठेवला का आपण दरवर्षी या ठिकाणी महल मंदिर बनवतो, त्यावेळेस काहीतरी ऐतिहासिक असं आपण काहीतरी बनवूया. माझी कल्पना सुचली आणि मग या ठिकाणी आपण जेजुरीची प्रतिकृती म्हणून हे महल या ठिकाणी जेजुरीचं आपण या ठिकाणी स्थापन केलं. बरोबर. गणपती बाप्पा बोलला तर पहिला अंगात एक वेगळीच एनर्जी येते, कारण बाप्पा आल्यावर जी एनर्जी असते ती अशी नॉर्मल रोजला नसते घरात. बरोबर. आणि बाप्पांना बघितल्यावर मन एकदम तृप्त होतं. आगमन म्हटलं तर आमच्याकडे फार मोठा सोहळा असतो. अख्ख्या डोंबिवलीमधून आमच्याकडे आगमन सोहळ्यासाठी लोक येतात. यावर्षी स्पेशल या इथे गंगा आरती आयोजित केली होती आणि गंगा आरतीनिमित्त आमच्याकडे या हजारो पब्लिक रोडवरती गंगा आरतीचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते. तुझ्यासाठी आरती म्हणजे एक टाळ वाजवतं वेगळं एक आकर्षण असतं. त्याच्यात सगळेजण एकत्र येतात, कधी ना येणार एकत्र आरतीसाठी, गणपती बाप्पासाठी एकत्र येतात. तो एक वेगळाच उत्साह असतो. तुझ्यासाठी मोदक तर सगळ्यांनाच आवडतात. एक म्हणजे आरती झाल्यानंतर ज्याची आपल्याला वेळ लागते ते परतच खायची ते मोदक. तर वेट करतो पण हो मोदक. आता तुमच्या सगळ्यांसाठी आपण जेव्हा आरती करतो सगळ्यांची एक फेवरेट आरती असते, तर तुमची फेवरेट आरती कुठली? आमची फेवरेट आरती शेवटची असते, घालिंग लोटांगण. कारण त्यावेळेस आमच्याकडे एवढा जोश असतो का अख्खा मंडप गडबडून जातो. आणि आरती हा विषय कसा आहे आमच्या सर्वांसाठी आहे ना, आम्ही दर शुक्रवारी मातेच्या मंदिरात आमची आरती असते. हो बरोबर. तुम्हाला कल्पना असेल. आणि दर शुक्रवारी बरोबर आणि इतर सर्व मुलं हे सगळे औषधी मुलं, प्रत्येक जण कोणी कच्ची वाजवणार, कोणी टाळ वाजवणार, म्हणजे जातीने टायमिंग 9. आमचं कित्येक वर्ष 9चंच टायमिंग आहे आणि आजही 9. जातीने कोणी न फोन करता सर्व वेळेवर उपस्थित होत. ही सर्वात महत्त्वाची आरती तेव्हा. तुझी फेवरेट आरती? जय देव जय देव.
म्हणे ते आपण मध्ये जयदेव जयदेव करतो जोरात ते फेवरेट असते सगळे फेवरेट आहे तर आपण तसंच आहे त्यांनी सांगितलं सेम म्हणेच जयदेव जयदेव. आता तुमच्यासाठी तसं आपलं सार्वजनिक मंडळ आहे तर एक प्रश्न मनात येतो की गणेश उत्सव हा आपण जो साजरा करतो तो आपल्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. नाही, गणेश उत्सव म्हणजे सर्वात प्रथम मी असं म्हणतो का शिवाजी महाराजांनी जी संस्कृती आपल्याला घालून दिलेली आहे, हा कुठेतरी आपण सर्वजण हा एकत्र येण्याचा हा वेळ असतो की या उत्सवाच्या मार्फत ही सर्व मुलं आपापल्या जॉबला असतात आणि त्यामध्ये आपण सर्व एकत्र येतो आणि एकत्र असल्यामुळे हा उत्सव खरंच सुंदर होतो. आणि ह्या उत्सवाचा विशेष तुम्हाला सांगू का हा एवढा मोठा जो उत्सव होतो याच्यामागे आमचे आधारस्तंभ जे स्थानिक नगरसेविका भारतीताई मोरे आणि डोंबिवली शहर प्रमुख राजेशजी मोरे यांचा फार मोठं अमूल्य असं आम्हाला या मंडळाला सहकार्य असतं. त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आमच्या या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो. आपण हा जो मंडळ आहे तो एक चांगला मेसेज देतो की सार्वजनिक उत्सव आपण सेलिब्रेट करतो, सगळे एकत्र येतो आणि तुमची सजावट बघून कित्येक लोक येतात, फोटो काढतात. मग आपली जी पुढची पिढी आहे त्यांना पण समजतं की अशी आपण गणेश उत्सव साजरा करायला पाहिजे. सो आमच्याकडून तुमच्यासाठी धन्यवाद आणि एकदा सगळ्यांनी बोलूया गणपती बाप्पा अंगावरती धन्यवाद. सो आता आमचं दत्तनगर बाळमित्र मंडळ इकडचं सजावट बाप्पांची भेट सगळं झालं आणि सगळे जेवढे पण मंडळ आहेत ते आम्हाला खूप खूप प्रेम देतात आणि आम्हाला खूप मजा येते त्यांची ही भेट घ्यावर. आणि अनिकेत सांगतील कसा होता एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि काल रात्री पण आम्ही आलो होतो पण तेव्हा कोण नव्हतं इकडे जास्त लोक, पण आता आलो आहे तर हा थीम आणि हा डेकोरेशन खूप आनंदित आणि खूप चांगला आहे. आणि असं आहे की आमच्या इकडे आम्ही मंडळमध्ये जातो पण इकडे ट्रॉफी ते भेटलं आहे आम्हाला आणि शॉल देऊन रिस्पेक्ट केलेलं आहे आमचं. तर आणि हा जो थीम आहे जेजुरी थीम ते खूप म्हणजे खूप ॲट्रॅक्टिव्ह आहे. तर मला इकडे खूप आवडला आहे हा थीम. जसं शुभमनी सांगितलं की आम्ही खूप सारे मंडळ व्हिजिट केले, खूप मंडपात आम्ही जाऊन आलो आणि तिकडे आम्हाला एवढं चांगली रिस्पॉन्स भेटत आहे, एवढं सन्मान भेटत आहे आणि इथे तर या मंडळाने आमचं सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे सन्मान चिन्ह आम्हाला भेटले आणि हे भेटणं म्हणजे खूप गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी, आमच्या चॅनलसाठी पण खूप गर्वाची गोष्ट आहे आणि एवढं प्रेम भेटून खूप चांगले वाटतं. एवढं तुला सन्मान चिन्ह म्हण हो सन्मान भेटेल. आता हा आपला पण बोलेल एक्सपिरियन्स. डेकोरेशन जर बोलायला गेलं जय मल्हार या थीमवर त्यांनी बनवलं आहे. जे एवढं अप्रतिम एकदम डेकोरेशन केलं आहे, भरपूर मेहनत पण आहे त्यामध्ये तिची क्रिएटिव्हिटी पण आहे त्याच्यामध्ये. तर भरपूर त्यांनी मस्त छान एकदम डेकोरेशन केलं आहे. तर आम्हाला सगळ्यांनाच आवडलं डेकोरेशन. सो डेकोरेशन इकडचं दरवर्षी तर भारीत असतं आणि नसतं. सो हॅट्स ऑफ टू यू गाईज, मस्त राहता तुम्ही आणि आम्ही दरवर्षी येणार. पुढच्या वर्षी तुमच्याकडून अजून चांगलं एक्सपेक्टेड आहे आम्हाला आणि भेटूया तुम्हाला नेक्स्ट इयर. सो अभी हम लोग हैं गणपति मंदिर जहाँ पे मतलब सब फेस्टिवल होते हैं डोंबिवली के. फ्रेंडशिप डे हो गया, दिवाली हो गई, सब गुड़ी पाड़वा हो गया, जितने भी फेस्टिवल है ये रोड बहुत फेमस है. और यहाँ का डेकोरेशन मतलब ये हम लोग ने देखा न्यूज़ में कि ये जो गणपति मंदिर है उसको 100 ईयर पूरे हुए एंड दैट इज़ द रीज़न. यहाँ का डेकोरेशन बहुत ही अच्छा किया उन्होंने. एक्चुअली हैवी गणपति मंदिर, ऊपर से 100th ईयर. सो डेकोरेशन तो देखने लायक होगा. अभी बाहर से इतना अच्छा दिख रहा है, सो अंदर जाके कितना अच्छा दिखेगा चलो अपन देखते हैं और फिर मालूम पड़ेगा. चलो लेट्स गो. सो आता आम्ही आहोत
गणपती मंदिरचं जे आपले गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्याकडे, आणि आपल्यासोबत आहेत दादा, नाव आपलं? राहुल जांभळे. राव दांबळे. आणि दादा, मंडळ या मंदिर आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या ना. डोंबिवलीतलं सगळ्यात पहिलं गणेश मंदिर आणि त्याचा हा पहिला गणेश उत्सव. यंदा हा गणेश उत्सव शतक महोत्सवी वर्ष साजरं करतोय, म्हणजे आपल्याला 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि अशा या गणेश उत्सवाचं डोंबिवलीची ज्याला सुरुवात म्हणतात, डोंबिवलीचं ज्याला ग्रामदैवत म्हणतात, अशा ठिकाणी आत्ता आपण सगळेजण जमलो आहे. या गणेश उत्सवानी किमान 5 ते 7 पिढ्या बघितल्या आणि डोंबिवलीची सुरुवातीपासनं या डोंबिवलीच्या जडणघडणीतलं इतिहास म्हणून या उत्सव आणि या मंदिराकडे बघितलं जातं. आणि आम्ही डोंबिवलीकर म्हणून आम्ही आमच्याशी हे जे मंदिर आहे आणि हा जो पॅसेज आहे तेव्हा आम्ही खूप आठवणी जोडलेले आहेत. मग तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं की गणेशोत्सव हे जे आपण साजरा करतो, आणि नाही फक्त गणेशोत्सव हे नाही, जे काय आपले उत्सव आहे जे आपण साजरा करतो ते किती महत्त्वपूर्ण आहे आपल्यासाठी. गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा लोकमान्य टिळकांनी या महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात केली. गणेशोत्सव प्रत्येक घरात असतो, पण सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे त्याला एक बांधिलकी असते. त्या निमित्ताने जसे आत्ता तुम्ही एक युवक सगळे एकत्र जमलात, आज अनेक वर्ष युवकांनी चालवलेले गणेशोत्सव म्हणजे एखादा गणेशोत्सव असतो तो कार्यकर्ता घडवणारा कारखाना असतो. त्याच्यातनं आपल्याला सामाजिक जाणीव होते, लोकांचे प्रश्न समजतात. एखादा छोटा कार्यकर्ता कामाला लागतो, ते काम करत असताना तो अशा उत्सवांमधनं अनेक गोष्टी शिकतो. एकमेकाबरोबर एकत्र राहायला शिकतो, पैसे जमवायला शिकतो, त्यातलं नियोजन शिकतो. सो हा गणेशोत्सव नुसता उत्सव नाही, तर तो सामाजिक बांधिलकी जपणारा एक म्हणजे ज्याला म्हणतात की तो एक काय मला आता सांगताय आवडा तुमचे समजतंय, पण तो एक त्याच्यातनं कार्यकर्ते घडतात. बरोबर. आणि तेच पुढे मोठे होतात. राईट. आणि हा जो आपला मंडळ आहे म्हणजे हा जो सजावट केली आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल तर? दरवर्षी आम्ही जी सजावट करतो त्याच्यातनं काही ना काही विषय नेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातलं लोकसत्ता, गिरणार लोकसत्ताचे एक महत्त्वपूर्ण एक ज्याच्याकडे एक स्पर्धा म्हणून बघितलं जायचं. अनेक वर्ष त्याचं पहिलं पारितोषिक याला आमच्या मंडळाला मिळालं आहे. पण यंदाचं 100 वर्ष असल्यामुळे आम्ही भव्यतेकडे गेलो, लोकांपर्यंत काहीतरी आनंद उत्सव न्यावा, याच्यासाठी राम मंदिरानंतर एक छान काहीतरी तयार करावं. आणि म्हणून आम्ही विष्णूचा दशावतार इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. हजारो नागरिक गेले 5 दिवस झाले इथे भेट देत आहेत. आणि त्याला असं वाटतं की या देवळामध्ये हे जे काही झालं आहे हे कायमचं आहे. ते आम्हाला म्हणतात ते काढणार का तुम्ही? शेवटी आरास आहे, ती जाणार, काढताना आम्हालाही त्याचं दुःख होणार. खूप सुंदर तुम्ही म्हणजे हे सजावट केली. आणि सगळ्या नागरिक म्हणजे आम्ही पण ॲक्च्युली आम्ही खूप साऱ्या मंडळात गेलो आणि आमच्यासाठी हे बघणं खूपच म्हणजे मन भावूक होतं की एवढं सगळं बाप्पाची सेवा करता तुम्ही. सो तुमच्यासाठी आमच्याकडून सगळ्यांकडून खूप मोठा धन्यवाद. तुम्ही न विचारता सांगतो, ही जी मूर्ती तुम्ही बघता ते सगळीकडे आज मोठ्या मूर्तींचं खूप पेव आहे. बरोबर. पण ही मूर्ती 100 वर्ष या मंडळामध्ये अशीच येते. अच्छा. म्हणजे मूर्ती बदलली जाते पण ती जेव्हा जी होती तशीच आज पण आहे. रूप तसाच आहे, तेच रूप आहे. पूर्वी पेंडवरनं यायची, नंतर त्यांनी कारखाना बंद केला, पण त्याच्याच सारखी मूर्ती आम्ही बनवून घेतो. त्या मूर्तीची परंपरा आम्ही कायम ठेवली. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एकदा बोलूया गणपती बाप्पा मूर्ती. धन्यवाद. सो आता आमचं जस्ट गणपती मंदिरचं जे बाप्पा आहे त्यांचं दर्शन झालं आणि त्यांच्याशी जे आमचं बोलणं झालं त्याच्या आधी आम्हाला त्यांना थँक करायचं आहे, म्हणजे थँक्स बोलायचं आहे. बिकॉज आम्हाला लेट झालेला, उशीर झालेला आणि मंदिर बंद झालेलं. कारण की हे मंदिर आहे फक्त उत्सव मंडळ नाही बट मंदिरसुद्धा आहे. मग मंदिर असून त्यांना बंद करावा लागतो विदिन दॅट टाईम फ्रेम. आणि बंद झालेलं, बट आम्ही रिक्वेस्ट केली की आम्हाला बाप्पांचे दर्शन हवेत आणि त्यांनी आमच्या रिक्वेस्टचा मान ठेवला आणि आम्हाला दर्शन घेऊ दिले. सजावटीबद्दल बोललो गेलं तर आय थिंक वन ऑफ द बेस्ट डेकोरेशन अँड सजावट केले त्यांनी. त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की जसं की आता राम मंदिरचा जो टॉपिक चालला आहे त्याच्यावरती त्यांनी राम मंदिरची सजावट केली आणि दशावतार विष्णूचे दशावतार त्यांनी दाखवले आतमध्ये. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल. आणि बिईंग डोंबिवलीकर आमची खूप भावना जोडल्या आहेत गणपती मंदिरसोबत. लहानपणापासून आम्ही इकडे यायचो, आमची शाळेची ट्रिपसुद्धा आलेली एकदा इकडे. सो खूप चांगलं वाटलं आम्हाला ज्याने त्यांनी ॲक्सेप्शन देऊन आतमध्ये एंट्री दिली. अनिकेत, तू काय बोलशील? मैं यही बोलना चाहता हूँ कि जैसे तूने बोल दिया
कि बंद हो चुका था, बट स्पेशल रिक्वेस्ट पे हमें लिया गया। बट मैं जैसे ही अंदर घुसा ना, मतलब जैसे एंट्री लिया तो वैसे ही जो व्यू था पूरा एकदम डेकोरेशन का। मैं 2-3 साल से ट्रैवल कर रहा हूँ, अपन व्लॉग बना रहे, वीडियोस बना रहे, बट ये जो डेकोरेशन है ना, ये इतना अट्रैक्ट और इतना अच्छा लग रहा था ना कि बाहर आने का मन नहीं कर रहा था। मतलब इतना प्यारा लग रहा था, और लाइटिंग्स और इतने प्यारे लाइटिंग्स और इतना परफेक्शन के साथ, ऐसा नहीं कि ज़्यादा लाइटिंग कम लाइटिंग, बहुत अच्छा लाइटिंग यूज़ किया था। और एंट्री भी अच्छा था और नीट एंड क्लीन भी था। ये एक बात है, नीट एंड क्लीन, टाइम टू टाइम हम लोग क्लीन कर रहे हैं, तो ये एक अच्छी बात है। और मूर्ति उन्होंने जैसा बताया 100 ईयर्स का वहाँ पे एक मूर्ति रखा था, 100 ईयर्स हो चुके हैं गणपति मंदिर और मूर्ति के लिए, तो वो एक बहुत अच्छा लगेगा। और मैं कुछ चीज़ें जो इतना अच्छे लगे जो एक्सप्रेस नहीं कर पा रहा हूँ, फंबल हो जा रहा, बिकॉज मेरे को इतना अच्छे और इतने प्यारे लगे यहाँ के, और लोगों ने काफ़ी अच्छे पॉजिटिव रिस्पांस दिया, रिस्पेक्ट दिया। हाथ में देख ही रहो कितना सारा नारे ले, हमें सभी ग्रुप को दिया, हमें एक एक करके, तो ये एक बहुत अच्छी बात है यार। और शबरीश, तुझे कैसा लगा? बीइंग अ डोंबिवलीकर, मतलब इधर का भी ये अपन डेकोरेशन देखे, अभी अपन बहुत सारा गणपति का देखा, पर बीइंग डोंबिवलीकर इधर का डेकोरेशन बेस्ट था, वन ऑफ द यूनिक। दशावतार का जो उन्होंने थीम लिया वो भी एक नॉलेजेबल है कि लोगों को देखने को मिलेगा, हाँ ये सब भी अभी भी लोग देखते और मानते हैं। और बीइंग अ डोंबिवलीकर इतना फेमस फड़के रोड पे ये गणपति मंदिर होना, मतलब दिस इज द प्रूफ, इसके लिए ये इतना फेमस है। राइट, बाकी डेकोरेशन इज बेस्ट, वन ऑफ द बेस्ट अपन देखा जितना भी, आगे भी देखेंगे, पर दिस वॉज द बेस्ट, वन ऑफ द फेवरेट। और अच्छा, तुझे कैसा लगा? डोंबिवली मैं तो मतलब बचपन से डोंबिवली में ही रहा हूँ, तो मेरे लिए तो ये बहुत प्राउड मोमेंट है। और मैंने ऐसा डेकोरेशन गणपति बाप्पा का मैंने कभी नहीं देखा, इतना बड़ा मतलब महल खड़ा करने का, मंदिर पूरा राम मंदिर दिखाने का, दशावतार दिखाने का, ये मैंने अभी तक कभी नहीं देखा। और स्पेशली वो जो हम लोग ने जो रिस्पेक्ट, वो लोग ने जो अपने हमारे लिए रिस्पेक्ट दिखाया है, तो वो मेरे को बहुत अच्छा लगा, क्योंकि अभी तक 2-3 साल से हम लोग वीडियो बना रहे हैं, ऐसा रिस्पेक्ट हमें किधर नहीं मिला अभी तक। और तो वो बहुत अच्छा लगा मेरे को, मतलब मैं भावुक हो गया वो टाइम पे, तो अच्छा लगा था। थँक्यू अगेन. अनु, आपण जशी ती एंट्री घेतली तसं ती लायटिंग्स वगैरे होते आणि त्यांचे जे रिस्पॉन्स होता तो लय खूप सुंदर होता. आणि त्यात जी मूर्ती होती, जी खालची छोटी मूर्ती आणि जी मोठी मूर्ती, ती दोन एवढी सुंदर होती की ती अशी बघूनच वाटत होती वा काय मस्त होती. त्यात त्या डेकोरेशन, त्या लायटिंग्स आणि तिकडचे जे हे होते, रिस्पेक्ट दिला तरी नारळ देऊन आम्हाला, ते सगळं एकदम मस्त एकदम होतं. सो ओव्हरऑल इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स वी हॅड. आणि अगेन थँक्यू व्हेरी मच मंडळाचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांना, की आम्हाला म्हणजे हा जो रोड आहे तो तुमचा म्हणजे तुमचाच आहे. तुम्ही दरवर्षी जे काय ना काय युनिकनेस दाखवता, दिवाळीमध्ये पण दाखवता, गुढीपाडव्यामध्ये पण दाखवता, आणि आता गणपतीमध्ये तुम्ही ते स्टँडर्ड हाय करून सेट करून ठेवलेत. तर दरवर्षी असंच काय ना काय आमच्यासाठी करत जावा आणि आम्ही दरवर्षी तुमच्याकडे येऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तो गाइस, और एक ये बोलने का था कि जो मूर्ति है ना, वो ऐसा है कि आजकल उन्होंने ही बताया कि आजकल ट्रेंड है कि हम इतना बड़ा मूर्ति लेके आ रहे हैं, इतना बड़ा मूर्ति लेके आ रहे हैं, उसको कोई प्रॉब्लम नहीं है. बट मूर्ति का साइज़ भले ही छोटा था, लेकिन कुछ कुछ ऐसा मूर्ति रहती है ना, गणेश भगवान का कोई भी मूर्ति बोलो सुंदर ही रहता है, बराबर. बट कुछ कुछ मूर्ति ऐसे रहते हैं ना जो आपके दिमाग में याद रहती है कि हाँ ये मैंने इधर देखा था. ऐसे कुछ ही मूर्ति रहती है, और उनमें जो छोटी वाली मूर्ति थी जो ब्लू टिंट, उसमें जो अभी ब्लू कलर का था, इतना सुंदर मूर्ति था ना, वन ऑफ द बेस्ट. मुझे तो वो अभी लाइफ टाइम याद रहेगा, ऐसा इतना सुंदर मूर्ति था. छोटा ही था, बस बोलते ना वो कुछ मूर्ति लगता है, मूर्ति में एकदम ऐसा जान है कि वो चेहरा पूरा ग्रो करता है. वैसा सिर्फ राइटिंग की वजह से नहीं, वैसे तो देखने की वजह से, राइट. तो वो बहुत अच्छा लगा. और जो सो आता आपण आहोत डोंबिवली वेस्ट इथे, आणि आपल्यासोबत आहेत दादा. आपलं नाव? मी या मंडळाचा कार्यकर्ता आहे, सुजित महाजन. मागील 25 वर्षापासून या मंडळाची सेवा करतोय. ओके. आणि आपल्या मंडळाचं नाव काय? अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली पश्चिम.
हे आपल्या मंडळाचं नाव आहे. अचानक मित्र मंडळ हे ॲक्च्युलीच खूप युनिक नाव आहे. तुम्ही आपल्या मंडळाबद्दल थोडीशी माहिती द्या ना. अचानक सार्वजनिक जे मंडळाचं नाव आहे हे लोकांसाठी फार आश्चर्यचकित करणारं आहे. लोकांना असं वाटतं की अचानक नाव हे कसं काय, परंतु मी सर्व भाविकांना सांगू इच्छितो, अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जो साजरा झाला हा 33 वर्षापूर्वी, कारण या ठिकाणी डोंबिवली पश्चिमला सर्व जाती समाजाची लोक आणि त्याच्यामध्ये कोकणस्थ आणि मराठा समाजातली जी लोकं होती, म्हणजे आगरी आले किंवा इतर प्रांतीय लोक आली, ते सगळं आमचा एक मित्रपरिवार होता. आणि आम्ही ज्या दिवशी आपला 33 वर्षापूर्वी जे गणपतीचा तारीख होती किंवा वार होता, त्या दिवशी सकाळी आम्ही असं ठरवलं की आज संध्याकाळी आपल्या गणपतीची स्थापना करायची. बरोबर. आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आणि आम्ही आमच्या मंडळाला नाव दिलं अचानक. आणि अचानक नाव दिल्यानंतर लोकांमध्ये इतका म्हणजे एक प्रतिसाद मिळाला की तुम्ही हे अचानक नाव कसं, तुमच्यामध्ये संकल्पना कशी निर्माण झाली. तर मी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत किंवा आमच्या भाविकांपर्यंत भक्तांपर्यंत मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो की काय नाही की असं नेक्स्ट डे ठरवलं आम्ही आदल्या दिवशी आणि पुढच्या दिवशी आम्ही हा उत्सव साजरा केला. आणि गेले 33 वर्षे इतका आम्हाला लाखो प्रमाणामध्ये भाविकांचा रिस्पॉन्स आहे. खूप म्हणजे लोकांच्या भावना, मनोकामना सर्व आमच्या गणपती बाप्पांनी पूर्ण केलेल्या आहेत. सर थँक्यू, तुम्ही सांगितलं, कारण की सगळ्यांना प्रश्न होता अचानक मित्रमंडळ, त्याच्या मागची स्टोरी जे तुम्ही सांगितली, आता आमच्या जे सबस्क्रायबर्स आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, त्यांना समजेल की हा नाव काय, म्हणजे सगळ्या डोंबिवलीकरांची जी मिस्ट्री होती की हे नाव का ठेवलं आहे ते तुम्ही सॉल्व्ह केली. आता आपण एक प्रश्न मी दादांना विचारायचा मला. दादा, तुम्ही मूर्तीबद्दल थोडीशी माहिती द्या. मूर्ती जी आहे आपली ती थोडीशी अशी लालबागची मूर्तीची रिसेंबल करते, मग मूर्तीबद्दल थोडीशी माहिती द्या. ही लालबागची नाही आहे ॲक्च्युली. हे जे मूर्तिकार आहेत, बाबी बांदेकर, चंबूरचे मूर्तिकार आहेत, त्यांनी तो पॅटर्न आमच्या अचानक नावाने त्याने फिट केलेला आहे. त्यांच्या या मूर्ती एवढ्या फेमस आहेत ना त्या ह्याच्यामध्ये. तो ॲक्च्युली लालबागचा राजाचा पॅटर्न वेगळा आहे, हा पॅटर्न वेगळा आहे. ओके. हा आमच्या नावानेच आम्ही ते फिक्स केली आहे. आम्ही कमी कमी 20 वर्ष गेली हीच मूर्ती आणतोय. आमच्या नावाने तिथे पण रजिस्टर आहे की प्रत्येक जे मूर्ती आहेत अचानक पॅटर्न म्हणून तिथे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये. असं. आणि आपण सेम मूर्ती आणतो, 20 वर्ष सेम मूर्ती आणतो. अजून मला म्हणजे माझे मित्र राहतात इकडे पश्चिममध्ये, त्या लोकांनी मला एक माहिती दिली आहे, खरी आहे का ना ती तुमच्याकडून मला माहिती करून घ्यायची आहे, की हा जो मंडळ आहे तो कधी बंद होत नाही. देव बाप्पांचे जे दर्शन आहेत ते नेहमी 24 तास होतात, ते खरं आहे का? खरं आहे ते. ही गोष्ट खरी आहे की 11 दिवस असतात, लोकांना कामामध्ये वेळ नसतो, त्याच्यामुळे कधी या तुम्ही कधी दर्शन करून जा. हा आमच्या भाविकांना जास्तीत जास्त दर्शन करून देणार. तो गणेश उत्सव असतो, गणेश उत्सवाचं महत्त्व आता कमी होत चाललेलं होतं. त्या दृष्टिकोनातून आपल्या इथे तुम्ही संध्याकाळचे याल, तुम्हाला ती गर्दी दिसेल, पूर्ण क्राऊड दिसेल तुम्हाला. बरोबर. की त्यांची आम्हाला थांबायला लागत नाही, ते वेळ नाही लागत, ते स्वतःहून येऊन इथे बसतात की नाही 10-15 मिनटं आपण इथे बसूया, गणपती बाबा दर्शन घेऊया. ते म्हणजे त्यांना खुशी होते की कुठे लाईनमध्ये उभं नाही राहायचं, काही नाही, डायरेक्ट येऊन दर्शन घ्यायचं आहे, आपल्याला वेळ नसेल निघून जायचं. एक काही भाविक दिवसातून 4-4, 5-5 वेळा पण येऊन जातात दर्शन करून. बरोबर. इथे मागची त्यांची भावना असते. बरोबर. आणि आता आपण कसं सार्वजनिक गणेशोत्सव आहे, मग आपला जो मंडळ आहे तो फक्त गणेशोत्सव न करता अजून काही काम जे सोसायटीसाठी चांगलं आहे तसंही काही करता का? सोसायटीसाठी बरेच काही कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो. त्यात आमचं हे मोफतचे नेत्रचिकित्सा शिबिर आहे, बच्चूवाली हॉस्पिटल परेलचं मोठं हॉस्पिटल आहे. ते गेली कमीत कमी 13 वर्ष आम्ही त्यामार्फत आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट दरवर्षी 25 ते 30 ऑपरेशन आपण फ्री करतो. अच्छा. पण डोळ्यांचं चेकअप पूर्ण, चष्मे कमी दरामध्ये, हे सगळं बॉडी चेकअप आहे त्याच्यामध्ये, सगळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्यामध्ये करत असतो की समाजाला त्यातून काहीतरी फायदा व्हावा म्हणून. अच्छा, म्हणजे आमच्या कुठल्या व्यवहाराला काय प्रॉब्लेम असेल मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, चालेल ना? कॉन्टॅक्ट करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आमच्या इथे तुम्हाला काही असं म्हणजे की आजकाल वर्गणी घेतात, त्याचे वेगळे हे करतात, तसं कुठेही काही तुम्हाला एक जरी कंप्लेंट गेली तरी आम्ही काही करू, योग्य त्या ठिकाणीच वापर केला जातो त्या याचा. अच्छा. आता एक प्रश्न मला दादा तुझ्याकडून परत आहे की आपण जे गणेशोत्सव साजरा करतो त्याचं महत्त्व काय, तुझं मत काय? माझं एवढंच मत आहे, महाराष्ट्र हा सर्व समाजाला एकत्रित करून चालतो आहे. आज बरेच राजकीय लोकांनी महाराष्ट्राला फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु समाज बांधिलकी जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. इतर राज्यातले किंवा परप्रांतीय लोक या ठिकाणी येतात, या राज्यामध्ये, या मुंबई नगरीमध्ये आपला पोट भरतात, व्यवसाय करतायत. बरोबर. परंतु हा जो आमचा गणेश उत्सव जो आहे, आज सर्व समाजाच्या लोकांना आम्ही एकत्रित करून या ठिकाणी सेलिब्रेट करतोय. आणि आमच्या मंडळामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाखो भाविक या ठिकाणी दर्शन घेत आहेत. बरोबर. आणि प्रत्येक भाविकाची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत आहे. आणि मी सगळ्या भाविकांना या निमित्ताने विनंती करू इच्छितो
की तुम्ही या आमचं मंडळ 24 तास 24 आवर्स तुमच्या जसे डॉक्टर सेवा देतात तसे आमचे बाप्पा तुमच्याकडे काही ना काही वैद्यकीय सेवा देऊ शकतात, तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतात. तर नक्कीच भाविकांनी या ठिकाणी यावं, आपल्या मनोकामना आमच्या बाप्पासमोर मांडाव्यात. नक्कीच आमचे बाप्पा सर्व जनतेच्या पाठीशी उभे राहतील आणि सर्व जनतेला एकत्रित राहण्याचा आपल्याला इशारा देतील किंवा नागरिकांनी एकत्र राहून समाजासाठी काम करावं. बरोबर. आणि मी असंही ऐकलंय की बाप्पा जे आहेत आपले ते ऐकता, आपले जे भक्त आहेत त्यांचं तुम्ही सांगितलेलं की म्हणजे मी या निमित्ताने तुम्हाला तुमच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगू इच्छितो की आमच्या मंडळाला मागच्या 33 वर्षामध्ये अनेक सोन्याचे दागिने, मोदक किंवा जास्वंदाचं फूल असेल, अनेक अशा वस्तू आलेल्या आहेत. पैशाच्या स्वरूपात असेल, आमच्याकडे मंडळाचा भंडारा असतो, त्या ठिकाणी असे काही लोक येतात की मी पूर्ण भंडाराचा खर्च करतो, कोणी म्हणतो बापांची मूर्ती स्पॉन्सर करतो, कोणी म्हणतो तुम्हाला देखावा देतो. परंतु आम्ही मंडळाचे कार्यकर्ते त्यांना एवढंच विनंती करतो की ज्या आम्हाला मंडळाला जी आवश्यकता आहे त्या गोष्टीची तुम्ही आम्हाला परिपूर्णता करा आणि नागरिकांनी सुद्धा आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी सहयोग असतो आणि पूर्ण भरभरून लोक आम्हाला डोनेट करत असतात. आणि मी या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो की जसं तुम्ही मगाशी आमच्या एक कार्यकर्त्याला प्रश्न विचारलात की तुमची मूर्ती लालबागच्या राजांसारखी दिसते, तर मी तुम्हाला असं म्हणू इच्छितो की आम्ही नाही म्हणत, आम्हाला येणारे जे भाविक आहेत ते म्हणतात की तुमची मूर्ती लालबागच्या राजासारखी दिसते. तर मी नक्कीच भाविकांना सांगू इच्छितो की आम्ही लालबागचा पॅटर्न वगैरे घेतलेला नाही आहे. हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अचानक मंडळ म्हणून फेमस असलेला एक पॅटर्न आहे. परंतु या ठिकाणी आमच्या मूर्तीमध्ये लालबागच्या राजाचं जनतेला किंवा नागरिकांना किंवा भाविकांना दर्शन होत आहे. तर या ठिकाणी अनेक नागरिक येतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना आमचे गणपती बाप्पा पूर्ण करतात. धन्यवाद. सो दादा, आपला जो मंडळ असतो त्याचा स्तंभ म्हणजे कार्यकर्ते. मग कार्यकर्त्यांबद्दल थोडीशी माहिती देशील तर जरा बरं होईल. फार अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा प्रश्न तुम्ही विचारला त्या ठिकाणी मला. आज माझ्याकडे युवा कार्यकर्ते आहेत, जरा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की यांच्यावर फोकस करा. आता 10-15 कार्यकर्ते जरा उशीर झाल्यामुळे या ठिकाणी उपस्थित नाही आहेत आणि ज्यांना आम्ही युवा कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना इन्स्पायर करतोय की बाबा भविष्यामध्ये तुम्ही या मंडळाचं सगळं देखभाल करायचे. आणि जुन्या कार्यकर्त्यांबद्दल जर बोलायचं तर आमचे जे संस्थापक होते गणेश नाईक, त्यांचं म्हणजे संस्थापक होते, उतार वयाप्रमाणे त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांचे बंधू आहेत नाईक म्हणून, ते पण आता मंडळाचे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करतात. आता मंडळाचे आमचे सिनियर कार्यकर्ते जर बोलायचं सुधीर शेट्टी आहेत, श्रीकांत बिरमुळे आहेत, राजू म्हात्रे आहेत, सचिव आहेत, अजित म्हात्रे आहेत आणि एक यतीश बांदेडकर आहेत किंवा सतीश सोनवणे. यांनी मंडळासाठी इतकं भरभरून कार्य केलेलं आहे ना की म्हणजे गणपती उत्सव साजरा करताना 3 महिन्याआधी आमच्या मंडळाच्या मीटिंग्स होतात. प्रत्येकाला आपापली जबाबदारी दिली जाते. त्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग असेल किंवा आपली घरगुती वर्गणी असेल किंवा मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांची काही मनोमिलन असेल, बैठकी असतील, हे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, सतीश मिश्रासुद्धा इंटरनेटचे व्यापारी ते सुद्धा मंडळाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत असतात. तर आमच्या सर्व कार्यकर्ते या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. 24 तास या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित असतात. मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही जनतेला म्हणजे आपले भाविक असतील आणि कधी अचानक मित्रांचे कार्यकर्ते 10-15 या ठिकाणी असणार. बरोबर बोललात तुम्ही. आणि जसं मी बोललो की स्तंभ आहेत ते कार्यकर्ता आहेत म्हणून सगळे आपले जे काही फंक्शन आहेत, उत्सव आहेत ते एकदम जल्लोषाने होतात. अगदी म्हणजे भरभरून या ठिकाणी जनतेचा भरपूर प्रतिसाद असतो आणि आमचे जवळजवळ 200 कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतात. तर मी भाविकांना विनंती करेल की आमच्या मंडळाचे जे पण कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये सहभाग घ्या, जेणेकरून समाजामध्ये चांगला मेसेज जाईल की अचानक मित्रमंडळ हा नुसता गणपती उत्सव न सेलिब्रेट करताना सामाजिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतो. धन्यवाद. आता दादाने आपल्याला खूप माहिती दिली आहे मंडळाबद्दल, गणपती बाप्पाबद्दल, मूर्तीबद्दल. आता आपण जे कार्यकर्ता आहेत, युथ कार्यकर्ता, त्यांच्याशी जरा गपशप करूया. तर गणपती बाप्पा मोरया. मोरया. आरती चंद्र श्रद्धा पण आगमन आवडता क्षण आवडता क्षण. बरोबर. तुझ्यासाठी मोदक खाण्याचा पदार्थ आवडता खाण्याचा पदार्थ. बरोबर. तुला परत एकदा विसर्जन प्राऊड. विसर्जन प्राऊड. प्रौढ. बरोबर. आता तुमच्यासाठी अजून एक प्रश्न. आता आपण आरती घेतो, बरोबर आहे, सगळ्यांनी, स्पेशली यूथ त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतो. मग जेव्हा आपण आरती घेतो आपल्या सगळ्यांची एक फेवरेट आरती असते. तुझी फेवरेट आरती कुठली? विठ्ठलाची.
ये विठ्ठल आहे. हो. तुझी सेम पांडुरंगाची. ये विठ्ठल आहे. तुझी? बाप्पाचा आपल्याला फेवरेट आहे. बाप्पाच्या भक्तीत प्रत्येक आरती चांगलीच आहे. वा, काय उत्तर दिलंय. परत एकदा. बाप्पाच आपल्याला फेवरेट आहे. बाप्पाच्या भक्तीत प्रत्येक आरती चांगलीच वाटते. बाप्पाच्या भक्तीत प्रत्येक आरती चांगली वाटते. अप्रतिम उत्तर. तुझा? शंकराचार्य. तर ऍक्च्युली आम्ही एवढं फिरलो ना, आम्हाला ये विठ्ठलला सर्वात जास्त वोटिंग भेटली आहे. बट तुझा उत्तर स्पेशली मला आवडला. सो थँक्यू एव्हरी. गणपती बाप्पा जय. थँक्यू. चला येतो. सो आता आपण अचानक मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बोलण्यात आलं आणि आपल्याकडे आता एक भक्त सुद्धा आहेत, त्यांच्याशी पण बोलूया. ते इथे नेहमी येत असतात, त्यांच्याशी वार्ता करूया आणि विचारूया त्यांना त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे. ताई इकडे या ना. ताई या ना. या ताई, आपलं नाव काय? छाया ठोकम. छाड. आणि तुम्ही वेस्टलात इथेच राहता? हां. तुम्ही इकडे दरवर्षी येता का रोज? म्हणजे काय तुमचा एक्सपिरियन्स काय आहे? दरवर्षी येतो. दरवर्षी येता. आणि तुम्ही इथे वेस्टलात राहता? हां, ठाकूरकी. तुम्ही इकडे दर्शन करायला येता, बाप्पांचा तुमचा काय एक्सपिरियन्स काय, कसं वाटतं इकडे? मंदिरात आल्यावर खूप छान वाटतं, नाही काही असं वाटतं की तिथंच थांबावं, नाही थांबलं. पण बघितलं असं वाटतं की एकदम प्रसन्न वाटतं, एकदम सगळं दुःख मागं विसरून जातं. छान. तुम्ही छोट्या बाळाला पण घेऊन आलात आणि तुम्ही त्याला हे पण दाखवतायत की बाप्पाकडे यायला पाहिजे, बाप्पाकडे प्रार्थना करायला पाहिजे. तुम्ही फॅमिली सगळे येत असता इकडे. चांगलंय. आणि तुम्ही किती वर्षापासून इकडे येता? आता 4-5 वर्ष. आणि तुमचा अनुभव तेवढ्याच प्रसन्नता आहे. प्रत्येक वर्ष. धन्यवाद.